गुड मॉर्निंग गाईज. लास्ट टाइम आपण ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शनल ब्लॉक डायग्राम ऑफ 8051 बघितलं. तर आता बघायचं आपल्याला आर्किटेक्चरल ब्लॉक डायग्राम ऑफ 8051. याच्यामध्ये अगोदर सगळे ब्लॉक वगैरे बघून घेऊ आपण. तर वरच्या साईडला म्हणजे डायटा दिलं तिथे बघा व्ही सी सी म्हणजे प्लस व्ही सी सी आणि व्ही एस एस म्हणजे ग्राउंड. त्याच्यानंतर तिथून ब्लॉक बघा. पहिला वरच्या साईडचा ब्लॉक बघा, रॅम ॲड्रेस रजिस्टर. नंतर त्याच्या खालची जी लाईन आहे ती 8 बीट इंटरनल डेटाबेस. ओके. नंतर रॅम आहे, रॅम बायडायरेक्शनली कनेक्ट केलेला आहे त्या डेटा लाईनला. आणि रॅम ॲड्रेस हे आउटवर्ड डायरेक्शनला म्हणजे मायक्रो कंट्रोलरकडनं रॅमला काय देतं, ॲड्रेस देतं, म्हणून ते आउटवर्ड डायरेक्शनला जातं. आणि दुसरा जो रॅम आहे ते डेटा इन आउट घेण्यासाठी. ओके. नंतर पोर्ट झिरो लॅच. पोर्ट झिरो लॅचमध्ये पोर्ट झिरोचे बीट आहेत, म्हणजे पिन नंबर आहेत पोर्ट 0.0 टू P0.7, राईट. नंतर पोर्ट टू लॅच आहे. पोर्ट टूचे पिन्स आहेत P2.0 टू P2.7. ओके. त्याच्यानंतर आहे EEPROM आणि रॉम, राईट. EEPROM नंतर इकडं खाली येऊया, प्रोग्राम ॲड्रेस रजिस्टर आहे ब्लॉक. नंतर बफर. नंतर पी सी म्हणजे प्रोग्राम काउंटर इन्क्रिमेंटर आहे, प्रोग्राम काउंटर आहे, DPTR आहे. नंतर खालच्या साईडला आहे पोर्ट 3 लॅच, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचे पिन असतात पोर्ट 3चे कोणकोणते असणार, P3.0 टू P3.7, म्हणजे 8 लाईन्स आहेत ते पोर्टच्या. नंतर आहे पोर्ट 1 लॅचचा आहे. पोर्ट 1 ची जे लाईन्स आहेत ना त्या कोणत्या, P1.0 टू P1.7, राईट. त्याच्यानंतर आपण इकडे येऊया. इकडे आहे टायमिंग अँड कंट्रोल युनिट. आणि नंतर आहे इन्स्ट्रक्शन रजिस्टर. आणि त्याच्या खालीत आहे ऑसिलेटर. त्याच्यामध्ये क्रिस्टल ऑसिलेटर लावलेला असतो XTAL आणि XTAL2मध्ये, आणि ते ग्राउंड केलेलं. ओके. तर टायमिंग आणि कंट्रोल युनिटला जे कंट्रोल सिग्नलला जे नावं दिलेले आहेत, PSEN बार, नंतर ALE, नंतर आहे EA कॉम्प्लीट बार, नंतर RST. ओके. नंतर कोणते PAW राहिले, नंतर ALU, नंतर टेम्पररी रजिस्टर 1, टेम्पररी रजिस्टर 2, ॲक्युम्युलेटर अँड रजिस्टर B. आणि नंतर मधला जो ब्लॉक राहिला आहे तो आहे स्टॅक पॉइंटर. नंतर PCON, SCON, TMOD, TCON. नंतर TH0, TL0, SBUF. नंतर THI, TL1. नंतर IE, IP आणि इंटरप्ट सिरियल पोर्ट अँड टायमर ब्लॉक. तर असे ब्लॉक आहेत. ते प्रत्येकाचं फंक्शनिंग आपण वन बाय वन बघूया, चालेल. त्याच्यानंतर आहे पहिलं बघूयात ॲक्युम्युलेटर काय करतं. द ॲक्युम्युलेटर रजिस्टर ऑर ॲक्ट्स ॲज अ ऑपरँड इन केस ऑफ सम इन्स्ट्रक्शन. तो ॲज अ ऑपरँड म्हणून काम करतो जर एखाद्या इन्स्ट्रक्शनसाठी. नंतर धिस मे आयदर बी इम्प्लिसिट ऑर स्पेसिफाईड इन द इन्स्ट्रक्शन. तो एकतर इम्प्लिसिट ॲड्रेसिंग मोडमध्ये इम्प्लिसिट किंवा एखाद्या इन्स्ट्रक्शनमध्ये स्पेसिफाईड केलेला आहे. द ॲक्युम्युलेटर रजिस्टर has been allotted on the address in the on-chip special function register bank. ते अक्युमुलेटर जे रजिस्टर आहे त्याचं जे ॲड्रेस आहे ते स्पेशल फंक्शन रजिस्टर बँकमध्ये त्याचा ऑन चिप म्हणजे कंट्रोलरमध्ये ऑन चिप असतं सगळे कंपोनंट डिवाईस. तर त्याच्यानुसार ते काय केलेलं असतं, त्याला स्पेशल फंक्शन रजिस्टर बँकमध्ये त्याला ऑन चिप ॲड्रेस दिलेला आहे. ओके. तर नेक्स्ट बघूयात. बघूयात ॲक्युमुलेटर पुन्हा एकदा. ॲक्युमुलेटर इज
ACC is the accumulator register. It is 8-bit register. It is most versatile and hold the source operand and receive the result of arithmetic operation including addition, subtraction, integer multiplication, division and boolean bit manipulation. It is also used for data transfer between 8051 and any external memory. Several functions like rotate, test, etc. apply specifically on the accumulator. आता accumulator काय करतं, हे एक 8 बिटचं रजिस्टर आहे आणि ते काय करतं, डेटा होल्ड करून ठेवतं. म्हणजे सोर्सचं एक ऑपरँड म्हणून काम करतं डेटा. आणि जर अरिथमॅटिक लॉजिकल ऑपरेशनमध्ये म्हणजे काय करतं, एक जे ऑपरँड आहे तर ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकावाच लागतो. आणि आफ्टर ॲडिशन म्हणजे ॲडिशन म्हणा, सबट्रॅक्शन म्हणा, इंटिजर मल्टिप्लिकेशन म्हणा, तर काय होतं, अरिथमॅटिक लॉजिकल म्हणजे ऑपरेशन जेव्हा होतं ना, तर तेव्हा एक ऑपरँड अँड कशामध्ये ॲक्युमुलेटरमध्ये असतो आणि त्याचं ऑपरेशन जर झालं तर रिझल्ट टेम्पररी कशामध्ये ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर होऊन राहतो, ॲडिशनचा, सबट्रॅक्शनचा. ओके, एक म्हणजे इंटिजर मल्टिप्लिकेशनचा, नंतर डिव्हिजनचा आणि जे बुलियन बिट मॅनिप्युलेशन म्हणजे आपलं लॉजिक फंक्शन अँड ऑर नॉट जे ऑपरेशन होतात त्याचे रिझल्ट, आणि ते सगळं ॲज एक ऑपरँडमध्ये घ्यावं लागतं. ऑल अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशनसाठी म्हणजे ॲक्युमुलेटर घ्यावाच लागतो कंपल्सरी. ओके, आणि नंतर हे काय करतं, डेटा ट्रान्सफर पण करू शकतं. एक रजिस्टरवरून 8 काम करतो म्हणजे कुठून, 8051 कंट्रोलरपासनं एक्सटर्नल मेमरीला. आणि त्याचे वेगवेगळे फंक्शनमध्ये म्हणजे कशामध्ये आपलं लॉजिकल फंक्शन, रोटेट, टेस्ट आणि असे आहेत फंक्शन. ओके, ॲक्युमुलेटर. नंतर आहे बी रेजिस्टर. बी रेजिस्टर काय करतं, द बी रेजिस्टर इज यूज्ड विथ द A register for multiplication and division operation. For other instruction it is treated as a scratch pad register. ओके, तर आता रजिस्टर बी जे आहे ना, तर ते कशाबरोबर, रजिस्टर ए बरोबर वापरलं जातं. जेव्हा मायक्रो कंट्रोलर 8051मध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनचं ऑपरेशन करायचं असेल तेव्हा, राईट. आणि नंतर त्याच्या इन्स्ट्रक्शनसाठी तो स्क्रॅच पॅड रजिस्टर म्हणून वापरला जातो, रजिस्टर बी. आणि आता आपण बघितलं 8085मध्ये मल्टिप्लिकेशन ही कन्सेप्ट नव्हती, त्याच्यामुळं तो साधा रजिस्टर होता. पण इथं रजिस्टर बीमध्ये जे काय त्याचा वापर करून रजिस्टर ए आणि बी हे कशासाठी, म्हणजे ॲक्च्युली रजिस्टर बी कशाबरोबर वापरतात, रजिस्टर ए बरोबर. कशासाठी, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचं ऑपरेशन करण्यासाठी. ओके, नंतर आहे अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, ALU. द ALU परफॉर्म अरिथमॅटिक अँड लॉजिक ऑपरेशन्स on 8-bit data. It can perform arithmetic operations like addition, subtraction, multiplication, division, and logical operations like AND, OR, XOR, complement, rotate, etc. The ALU also takes care ब्रँचिंग इन्स्ट्रक्शन. आता ALU काय करतं, ALU परफॉर्म करतं काय, ऑल अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स. कशावर, ऑन 8-bit डेटा. कारण हा तो एक कंट्रोलर आहे. कोणता कंट्रोलर आहे आपला, 8051. हा जो कंट्रोलर आहे हा 8-bit कंट्रोलर आहे. तर त्याचं जे अरिथमॅटिक लॉजिकल ऑपरेशन हे ALU परफॉर्म करतं. आणि याच्यामध्ये कोणकोणते ऑपरेशन होतात मग, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन म्हणजे लॉजिकल ऑपरेशन कोणकोण, अँड, ऑर, एक्सॉर, कॉम्प्लिमेंट, रोटेट असे. आणि मग काय करतं, ALU ब्रँचिंग इन्स्ट्रक्शनसाठी पण वापरतात. त्याच्यामध्ये ते ब्रँचिंग इन्स्ट्रक्शनमध्ये ALU काळजी घेते, ब्रँचिंग इन्स्ट्रक्शन. ओके, नंतर आहे प्रोग्राम काउंटर, दॅट इज PC, राईट. तर म्हणजे काय, इट इज अ 16-bit रजिस्टर. इट इज यूज टू होल्ड द ॲड्रेस ऑफ अ बाईट इन द मेमरी. इट कीप्स ट्रॅक of the execution of the program. The program instruction byte are fetched from the location in memory that are addressed by the program counter. PC is only a register, the user cannot access it. म्हणजे याच्यामध्ये काय करतं,
प्रोग्राम काउंटर आहे हा, हे काय करते, इट इज यूज टू होल्ड द ॲड्रेस ऑफ अ बाईट. म्हणजे एक बाईट जो ॲड्रेस आहे तो होल्ड करण्याचं काम करतो. 16 बिट ॲड्रेस जो आहे तो होल्ड करण्याचं काम करतो त्याच्यामध्ये, मेमरीमध्ये. आणि नंतर जेव्हा प्रोग्राम एक्झिक्युशन चालू असतं तेव्हा, म्हणजे थोडक्यात प्रोग्राम काउंटर इट होल्ड द ॲड्रेस ऑफ नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी एक्झिक्युटेड. नेक्स्ट जे इन्स्ट्रक्शन आहे, जसं प्रोग्राम काउंटरचं फंक्शन जसं 8085मध्ये आहे, सेम याच्यामध्ये पण आहे, राईट. तर याच्यामध्ये काय करतं, तर लोकेशन जे आहे ते अगोदरच जेव्हा प्रोग्राम म्हणजे करंट प्रोग्राम चालू इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट त्याच्या नेक्स्ट स्टेपचं जे ॲड्रेस आहे तो काय करतं, एक्झिक्यूट करतं, म्हणजे तो दाखवतो. आणि द प्रोग्राम काउंटर ओनली रजिस्टर, तो एक रजिस्टर आहे, तो युजरसाठी नाही आहे. ओके. नंतर डेटा पॉईंटर DPTR बोलतो त्याला. द डेटा पॉईंटर इज अ 16 बिट रजिस्टर. इट इज यूज टू होल्ड द ॲड्रेस ऑफ अ बाईट इन द मेमरी. हा काय करतं, डेटा पॉईंटर जो आहे तो ॲड्रेस होल्ड करतो, एक बाईट ॲड्रेस होल्ड करतो त्याच्यामध्ये, मेमरीमध्ये. DPTR रजिस्टर कॅन बी ॲक्सेस सेपरेटली ॲज अ लोअर 8 बिट अँड हायर 8 बिट. तो DPTR 16 बिट आहे ना, तर त्याच्यामध्ये ॲड्रेस कसं, DPL म्हणजे लोअर 8 बिट ॲड्रेस आणि हायर 8 बिट ॲड्रेस DPH असं त्याच्यामध्ये सेपरेशन करता येत, असं काय ॲड्रेस ॲक्सेस करतो. नंतर इट कॅन बी यूज ॲज अ 16 बिट डेटा रजिस्टर. आणि हा जो आहे ॲज अ 16 बिट डेटा रजिस्टर म्हणून पण वापरला जातो, DPTR डेटा पॉईंटर. ओके. और 2 इंडिपेंडंट 8 बिट रजिस्टर, किंवा 2 इंडिपेंडंट 8 बिट रजिस्टर म्हणून पण DPTRला वापरता येतं. नंतर DPTR डज नॉट हॅव सिंगल इंटरनल ॲड्रेस. DPTRला सिंगल इंटरनल ॲड्रेस नसतो. द DPL अँड DPH आर इच असाइन ऑन ॲड्रेस. तर एकाच ॲड्रेसवर DPL आणि DPH हे असाइन केलेले असतात. ओके. नंतर बघू PSW, दॅट इज प्रोग्राम स्टेटस वर्ड. हे ते फ्लॅग अँड फ्लॅग. तर प्रोग्राम स्टेटस वर्ड आणि फ्लॅगमध्ये बघा, in many instructions many instructions affect the status of flags. In order to address these flags are grouped to form the program status word. आता याच्यामध्ये मेनी इन्स्ट्रक्शन काय करतात, हे जे मेनी ते जे फ्लॅग आहेत, स्टेटस फ्लॅग ते अफेक्ट करतात. आणि मग त्याच्यासाठी ते ऑर्डरचं म्हणजे ॲड्रेस म्हणजे फ्लॅगचं जर दाखवायचं असेल ते ग्रुपच्या फॉर्ममध्ये दाखवलं जातं, तर त्याला बोलतात प्रोग्राम स्टेटस वर्ड. म्हणजे पुन्हा एकदा रिपीट करतो, मेनी इन्स्ट्रक्शन अफेक्ट द स्टेटस ऑफ फ्लॅग. इन ऑर्डर टू ॲड्रेस दिस फ्लॅग्स आर ग्रुप टू फॉर्म प्रोग्राम स्टेटस वर्ड. प्रत्येक जे स्टेटस आहे फ्लॅगचं ते ॲड्रेस करणारं जे ग्रुप आहे, तर ग्रुपला जो ग्रुप फॉर्म होतो त्याला बोलतात प्रोग्राम स्टेटस वर्ड. ओके. आणि नंतर आहे द 8051 हॅज 4 मॅथ फ्लॅग दॅट इन्क्लूड्स. आता याच्यामध्ये 4 मॅथ फ्लॅग इन्क्लूड आहेत. ते कोणकोणते आपण बघूयात. तर याच्यामध्ये बघूयात आता ते फ्लॅग कोणकोणते. कॅरी फ्लॅग, ऑक्झिलरी फ्लॅग, ओव्हरफ्लो फ्लॅग आणि पॅरिटी फ्लॅग. 4 फ्लॅग हे कोणते फ्लॅग आहेत, मॅथ फ्लॅग आहेत. बघू आता याच्यामध्ये किती फ्लॅग आहे त्याला. पहिला आहे B0 म्हणजे राईट हँड साईड टू लेफ्ट हँड साईडकडे जाताना बीट B0, B1, B2, B3, B4, B5, B6 आणि B7. आता राईट साईडनेच बघा. नंतर पॅरिटी फ्लॅग, नंतर डॅश म्हणजे ते फ्युचर यूजसाठी आहे, नो म्हणजे डोंट केअर, डॅश येतं. पॅरिटी फ्लॅग पहिलं B0, B1 डॅश, नंतर B2 ओव्हरफ्लो फ्लॅग आहे, नंतर B3 आणि B4 RS1 आणि RS0 आणि RS1 आहेत रिस्पेक्टिव्हली. RS आणि RS1 काय मग ते बँक सिलेक्शनसाठी वापरले. त्यांचा ॲड्रेस जर 00 असेल
तर रजिस्टर बँक 0 सिलेक्ट होते, सिलेक्ट रजिस्टर बँक 0. नंतर 01 ॲड्रेस असेल तर सिलेक्ट रजिस्टर बँक 1 होते, 10 असेल तर सिलेक्ट रजिस्टर बँक 2 होते, नंतर 11 असेल तर सिलेक्ट रजिस्टर बँक 3 होते, राईट. नंतर आहे F0, दॅट इज युजर डिफाईन्ड फ्लॅग बोलतात त्याला, F0 युजर डिफाईन्ड फ्लॅग 0. नंतर ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग AC आणि कॅरी फ्लॅग CY. आय रिपीट वन्स अगेन. पहिला आहे पॅरिटी फ्लॅग, नंतर डॅश आहे, ओव्हरफ्लो आहे, नंतर रजिस्टर सिलेक्शनसाठी आहे 2 बीट B3 आणि B4, नंतर युजर डिफाईन्ड फ्लॅग आहे, नंतर ऑक्झिलरी फ्लॅग आहे, नंतर कॅरी फ्लॅग. ओके. तर आता बघूया कॅरी फ्लॅग म्हणजे काय. इट विल बी सेट when there will be carry or borrow out of the MSB D7 bit of the result. आता हे जे मायक्रो कंट्रोलर आहे 8051, तो किती बीटचा आहे? 8 बीट. तर याच्यामध्ये सगळं जे ॲडिशन सबट्रॅक्शन जे असतं, हां, ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये जेव्हा काय होतं, 8 बीटचं ॲडिशन झालं आणि 8व्या बीटनंतर काय होतं, ते जर ओव्हरफ्लो जनरेट झाला आणि ओव्हरफ्लो जनरेट झाला तर तो काय असतो, तो असतो कॅरी 8 बीटनंतर. ओके. आणि नंतर बॉरोमध्ये जर काय झालं, आणि बॉरो कधी, जेव्हा 8 बीटनंतर जर रिझल्टमध्ये जो बॉरो असेल तो असतो बॉरो आउट होतं 9वा बीट. ओके. रिझल्ट नंतर आहे ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग. इट इज सेट, म्हणजे जेव्हा 8 बीटचं, आता कॅरी फ्लॅगमध्ये काय सेट केव्हा होतं, म्हणजे 1 सेट टू 1 केव्हा, जेव्हा 8 बीटचं 8 बीटचे ॲडिशन झाल्यानंतर किंवा सबट्रॅक्शन झाल्यानंतर जे ओव्हरफ्लो येतं, किंवा जे ओव्हरफ्लो म्हणजे 8व्या बीटपासून जे 1+1 विथ कॅरी 1 जे कॅरी आलं ना, ते असतं 9th बीट. थोडक्यात तो असतो कॅरी फ्लॅग. आणि इन केस ऑफ सबट्रॅक्शन जो 9th बीट आहे तो असतो बॉरो, म्हणजे बॉरो इज नथिंग बट कॅरी इन केस ऑफ सबट्रॅक्शन. ओके. नंतर ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग. म्हणजे तेव्हा की कॅरी फ्लॅग तेव्हा जेव्हा 8 बीटचं हे होतं ना, ॲडिशन होऊन 9वा बीट, तेव्हा कॅरी फ्लॅग सेट टू 1 होतो. आणि अदरवाईज जर कॅरी फ्लॅग जनरेट नाही, जर कॅरी जनरेट नाही झाला तर सेट टू 0. नंतर आहे ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग. इट इज सेट whenever there is a carry out of the lower nibble into the higher nibble, or whenever there is a borrow from higher nibble into the lower nibble. आता याच्यामध्ये कसं असतं, 8 कसं आहे, 8 बीटचं ॲडिशन मध्ये अशी बघितलं आपण. नंतर आता 4 बीट म्हणजे 1 बाईट नाही, तर त्याच्यातले 4 बीट आहेत, लोअर 4 बीट. तर त्याच्यानंतर लोअर 4 बीटचा आणि दुसरा जो ऑपरँड आहे त्याचं लोअर 4 बीट असेल, दोघांचं ॲडिशन केलं, दोघांच्या ॲडिशन नंतर 4थ्या बीटच्या नंतर जर दोघांमध्ये 1+1 0 विथ कॅरी 1 असेल, जर कॅरी ओव्हरफ्लो कॅरी आला आणि तो 5व्या बीटकडे गेला तर त्याला बोलतात ऑक्झिलरी कॅरी, म्हणजे लोअर निबल ॲडिशन झाल्यानंतर. ओके. आणि तो जो ओव्हरफ्लो आहे तो हायर जे निबल आहे त्याच्या जो पहिला बीट आहे त्याच्यात ॲड होतो नंतर. क्लिअर, गॉट इट. आणि सेम फॉर सबट्रॅक्शन केव्हा, जेव्हा 4 बीट निबल जे आहेत लोअरचे, तर त्यानंतर जेव्हा सबट्रॅक्शन होतं तेव्हा सबट्रॅक्शन झाल्यानंतर जे 4थ्या बीटनंतर बॉरो जनरेट होतो, आणि तो बॉरो 5व्या बीटला जे बॉरो होतो त्याच्याकडनं, तो म्हणजे ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग, म्हणजे बॉरो इज नथिंग बट कॅरी. ओके. हे झालं. नंतर ओव्हरफ्लो फ्लॅग. आता ओव्हरफ्लो फ्लॅग विल बी सेट इफ अन अरिथमॅटिक ओव्हरफ्लो हॅज ऑकर्ड. It is a significant digit that has been lost because the size of the result exceeded the capacity of each destination location. आता ओव्हरफ्लो म्हणजे काय होतं, ओव्हरफ्लो फ्लॅग केव्हा होतं, जेव्हा त्याची जे स्टोअर व्हायची जी कॅपॅसिटी आहे, म्हणजे जे रिझल्ट आहे ना,
तो सेट टू 1 केव्हा होतो, जेव्हा अरिथमॅटिक ओव्हरफ्लो, जेव्हा सगळी बीट काय होते, सगळी बीट जर कंप्लीट झाले आणि त्याची रिझल्टची साईज जी एक्सीड झाली, तर त्या कॅपॅसिटी डेस्टिनेशन म्हणजे आता रिझल्टचा ॲक्युमुलेटरमध्ये आहे आणि सगळे 1 1 1 1 1 झाले, राईट. आणि नंतर ते सगळं झाल्यानंतर जे शेवटी कॅरी जनरेट होतो म्हणजे जे ओव्हरफ्लो होतो तो असतो ओव्हरफ्लो. ओके, तो असतो ओव्हरफ्लो. नंतर आहे पॅरिटी फ्लॅग. द पॅरिटी फ्लॅग इज सेट व्हेन द रिझल्ट हॅज पॅरिटी. आता पॅरिटी फ्लॅग केव्हा सेट होतो, तेव्हा रिझल्ट म्हणजे कशामध्ये, ॲक्युमुलेटरमध्ये जो टेम्पररी तेव्हा फ्लॅग सेट होतात. ओके, तर याच्यामध्ये केव्हा सेट होतो पॅरिटी, म्हणजे जेव्हा नंबर ऑफ वन्स. आता याच्यामध्ये 1 जर सेट झालं तर नंबर ऑफ 1 जे आहे ते इवन पॅरिटी असणार आहे रिझल्टमध्ये. आणि जर 0 असेल तर नंबर ऑफ जे पॅरिटी आहे नंबर ऑफ वन्स हे ऑड असणार आहे. ओके, बघूया. तर याच्यामध्ये द पॅरिटी फ्लॅग इज सेट व्हेन द रिझल्ट हॅज पॅरिटी. आता 8051 ऑल्सो हॅज द 3 जनरल पर्पज फ्लॅग that can be set to 1 or clear to 0 by the programmer as a desired. The user flag are named F0, GF0 and GF1. F0, GF1, 0 and GF1. The PSW program status word contains user program flag F0. नंतर while GFO and GF1 flag are stored in PCON register. आता हे जे आहेत कोणते जनरल पर्पज म्हणजे युजरसाठी ते फ्लॅग आहेत. युजर फ्लॅग आहेत कोणकोणते, FO, GFO, नंतर GF0 आणि GF1. तर हे फ्लॅग आहेत. आणि ते जे फ्लॅग आहेत ते कुठे स्टोअर होतात, PCON, राईट. तर PCON रजिस्टर काय ते आपण नंतर बघूया. नंतर आहे स्टॅक पॉइंटर. तर स्टॅक पॉइंटरमध्ये बघा, अँड 8-bit स्टॅक पॉइंटर इज यूज टू होल्ड द ॲड्रेस ऑफ द मोस्ट रिसेंट स्टॅक एनर्जी. तो काय करतो, ॲड्रेस होल्ड करतो जी आता रिसेंट स्टॅक एंट्री आहे, एनर्जी एंट्री, जी स्टॅक रिसेंट एनर्जी आहे एंट्री आहे, रिसेंट एंट्री, ते काय करतो, स्टोअर करतो. आय रिपीट वन्स अगेन, अँड 8-bit स्टॅक पॉइंटर इज यूज टू होल्ड द ॲड्रेस ऑफ द मोस्ट रिसेंट स्टॅक एंट्री, म्हणजे जो मोस्ट आता रिसेंटली झालेला आहे स्टॅक त्याचा ॲड्रेस काय करतं, एंट्री करतं. व्हेन द इन्फॉर्मेशन इज रिटर्न ऑन द स्टॅक द ऑपरेशन इज कॉल्ड पुश. म्हणजे जेव्हा आपण काय करतो, इन्फॉर्मेशन स्टॅककडे पाठवतो तर ते ऑपरेशन जो होतं तो कोणता होतो, पुश होतो. आणि व्हेन द इन्फॉर्मेशन इज रीड फ्रॉम द स्टॅक म्हणजे रिटर्न केल्यामुळं म्हणजे पुश करतो. आणि रीड करणं म्हणजे द ऑपरेशन इज कॉल्ड पॉप. जसं आपण याच्यामध्ये पुश आणि पॉप कशामध्ये शिकलो, 8085मध्ये सेम. क्लिअर. नंतर आहे द स्टॅक वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ लास्ट इन फर्स्ट आऊट और फर्स्ट इन लास्ट आऊट. तर याचं जे स्टॅक जो आहे तो कसा वर्क करतो, लास्ट इन फर्स्ट आऊट किंवा फर्स्ट इन लास्ट आऊट, जसं 8085मध्ये व्हायचं. म्हणजे जसं कसं आहे, आता मला सपोज रेकॉर्ड बुक चेक करायचं. आता पहिला स्टुडंट आहे, अगोदर काय केले, आपल्या टेबलवर नोटबुक ठेवेल, नंतर दुसरा ठेवेल, तिसरा ठेवेल, चौथा ठेवेल, पाचवा ठेवेल, सहावा ठेवेल, एकावर एक ठेवते, राईट. आणि मला जर चेक करायला घेतलं मग मी कोणती घेईल बाई, जी शेवटी ठेवलेली आहे ती, अगोदर ठेवलेली नाही, शेवटी, म्हणजे लास्ट इन फर्स्ट आऊट, सेक्स लाईक दॅट. ओके, असं ऑपरेशन होतं. नंतर द स्टॅक कॅन ओव्हर राईट डेटा इन द रजिस्टर बँक
bit addressable RAM, scratch pad RAM area. After a reset, the stack pointer is initialized to 07H. जर स्टॅक जर ओव्हर झाला म्हणजे ओव्हरराईट जर झाला तर मग ते कशामध्ये तो काय करू शकतो, तो रजिस्टर बँक वापरू शकतो, नंतर बीट ॲड्रेसेबल रॅम वापरू शकतो, नंतर स्क्रॅच पॅड रॅम एरिया वापरतात स्टॅकसाठी. नंतर रिसेट केल्यानंतर स्टॅक पॉईंटर काय होतो, इनिशियलाइज होतो आणि त्याचे जे इनिशियल ॲड्रेस आहे तो आहे 07H. सो द स्टॅक विल बिगिन ॲट लोकेशन 08H. मग स्टॅक कुठून सुरुवात होते, स्टॅक पॉईंट 08H पासून. नंतर जी इंटरनल मेमरी आहे ते इंटरनल मेमरी काय, फॉर द ऑपरेशन ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम the system should have memory for program code. This memory for program code is normally in ROM and RAM. In 8051 has internal RAM and internal ROM. तर याच्यामध्ये काय असतं, ऑनची इंटरनल मेमरी असते म्हणजे कम्प्युटरच्या सिस्टीमच्या ऑपरेशनसाठी, राईट. म्हणजे फॉर द ऑपरेशन ऑफ कम्प्युटर सिस्टीम द सिस्टीम should have memory and program memory for program code. म्हणजे ऑपरेशन कम्प्युटरची सिस्टीमचे ऑपरेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये काय असते, एक मेमरी असते कशासाठी, प्रोग्राम कोडसाठी, इन्स्ट्रक्शन कोडसाठी. दिस मेमरी फॉर प्रोग्राम कोड इज नॉर्मली इन रॉम अँड रॅम. तर ती प्रोग्राम कोडसाठी जी मेमरी असते ती कशामध्ये असते, रोम किंवा रॅममध्ये. इन 8051 हॅज एन इंटरनल रॅम अँड इंटरनल रोम. तर याच्यामध्ये 8051मध्ये काय आहे, हे मग अशी हे कॉम्प्युटरच्या बाबतीत झालं, ते प्रोग्राम कोड लिहिण्यासाठी म्हणजे रोम आणि रॅम असतं. आणि 8051मध्ये काय असतं, इंटरनल रॅम आणि इंटरनल रोम असतं. तर इंटरनल रॅम, द 8051 मायक्रो कंट्रोलर हॅज 128 बाईट इंटरनल रॅम. दिस इंटरनल रॅम is organized in 3 distinct areas, 4 register bank of 8 byte each. नंतर bit addressable area of 16 byte. नंतर जनरल पर्पज रॅम एरिया. ओके. आणि बाकीचं जे स्ट्रक्चर आहे रॅमचं, इंटरनल रॅमचं, तो जरा मोठा आहे, तो नंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. चालेल. याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का, नाही. ओके.